पुढे पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अक्षय कर्डिले यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या फोटोचं दर्शन घेतलं। औक्षण करून अक्षय कर्डिले अर्ज भरण्यासाठी राहुरीकडे रवाना। आईने औक्षण केल्यानंतर अक्षय कर्डिले यांना अश्रू अनावर। हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द। पूर्वनियोजित केरळ दौरा, त्यामुळे बारामतीचा दौरा रद्द। शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ। पवारांसह रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि माया युवनाते यांनी देखील घेतली राज्यसभेची शपथ। घातकी तटकरे पटेलची गरज नाही, बारामतीमध्ये बॅनर झळकले। दादांचं नाव पुरेसं, घातकी तटकरे पटेलची गरज नाही असा या बॅनरवरती उल्लेख। बारामतीमधील प्रशासकीय भवनासमोर बॅनर झळकला। प्रशासकीय भवनासमोर लावण्यात आलेला बॅनर हा हटवण्यात आला। विजयाचं क्रेडिट घेण्यासाठी विरोधकांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा विरोधकांवर निशाणा। कुणीही उभं राहिलं तरी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच विजय होणार। प्रतापराव जाधव यांची ही प्रतिक्रिया समोर। केंद्रात सत्ता मिळवायची इच्छा असेल तर राज्यातील मजबूत आघाडी हाच एकमेव मार्ग। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून सामनातून राज्य काँग्रेसवरती निशाणा। सामंजस्यपणा म्हणजे कमजोरी नाही, सामना काँग्रेसवरती निशाणा। भाजपचा आज स्थापना दिवस। भाजपच्या स्थापनेला तब्बल 46 वर्ष पूर्ण। देशभरातील भाजप कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयामध्ये ध्वजारोहण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तामिळनाडू प्रचार दौऱ्यावर। फडणवीसांचा याआधी आसाम आणि केरळमध्ये प्रचार दौरा। फडणवीस आज तामिळनाडू, गोव्यामध्ये प्रचार करणार, रॅलीमध्ये सहभागी होणार। फडणवीसांचं नाव पश्चिम बंगालच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये। भाजपमध्ये काम करणाऱ्यांना संधी मिळते। पृथ्वीराज देशमुख यांना लवकरच वरिष्ठ नेतृत्वाचा फोन येईल आणि संधी मिळेल। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ही प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांसह जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा देखील संपन्न।